1,00,000 किलोमीटर महाराष्ट्र दौरा करून, म्हणून मी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या गवळी साहेबांना सांगितला आणि पत्रकार बंधूंना पण मी सांगतो, आपले जवानांना मान सन्मान इज्जत वाढवायची असेल तर तुम्ही मनापासून हा मुद्दा उचलून धरा आणि त्याच प्रकारे आपले जवान जर सुरक्षित, शेतकरी सुरक्षित, तर आपण सगळे व्यवस्थित राहू शकतो असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि जास्त काय बोलण्यापेक्षा मान सन्मान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या गावात जवान शहीद झालेत तिथे शहीद भवन किंवा शहीदांच्या स्मारक ही बनली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू. जय हिंद. यानंतर आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष पुढारी सर गणपत फुलाचे इंडस्ट्री आहेत ते मोठे, आपल्या अलका टॉपिकमध्ये त्यांचं प्रोसिजर चालू असते. तर ओबीसीच्या संदर्भामध्ये उन्नतीसाठी ओबीसीच्या मध्ये क्रायटेरियामध्ये काय फॅसिलिटी देत आहेत ती व्यवसायासाठी, उद्योगासाठी, ते या ठिकाणी थोडक्यात विशेष करते. नमस्कार, माझं नाव गणपती फुलारी आहे. मी एक कंपनी चालवतो, पुणे एलिव्हेटर्स प्रायव्हेट लिमिटेड, पुण्यामध्येच आहे. छोटासा व्यवसाय आहे. माझं ओबीसीशी एकच सांगणं आहे, ओबीसी हा घटक सर्वात मोठा घटक आहे देशामध्ये. काही मोजके समाज सोडलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या ह्या ओबीसीमध्ये असल्यामुळे ओबीसीमध्ये अजूनही मागासलेले वर्ग आर्थिकदृष्ट्या खूप आहेत. त्या लोकांना आर्थिक विकास महामंडळातर्फे काही मदत दिली जातं सरकारतर्फे, पण त्याच्यामध्ये खूपच जाचक अटी असल्यामुळे सर्वच गरीब लोकांना त्याचा लाभ घेता येत नाहीये. तर त्या आर्थिक विकास महामंडळामध्ये जे काही जाचक अटी आहेत, गोरगरीब लोकांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, भाग भांडवल म्हणा, जागेचं सरकारी जी जागा असतात ते मिळण्यासाठी, तर सरकारने या ओबीसी कॅटेगरीला एक विशेष तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना विशेष सहकार्य करावं असं मी विनंती करतो. कारण मी स्वतः एक 25 वर्षापासून कंपनी चालवतो. मी ओटीस मध्ये काम केलेलं असल्यामुळे मला व्यवसाय करत असताना सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये सगळ्यात जास्त अडचण म्हणजे आर्थिक अडचणी येतात. त्याबरोबर तुम्ही देत असलेलं वस्तूचं क्वालिटी, दर्जा महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला स्पर्धा करावं लागतं. तर सगळ्याच स्पर्धेमध्ये आपल्या देशातला जो गोरगरीब माणूस आहे, स्थानिक माणूस आहे, तो त्या लेवलला टिकलं पाहिजे. आणि त्या लेवलला टिकण्यासाठी आपल्या सरकारने आपल्या ओबीसी समाजाचा सगळ्यात मोठा जो घटक आहे त्यांना सर्वतोपरी सर्व बाजूनी, मग भागभांडवल असू दे किंवा जागेचं नियोजन असू दे, ज्या ज्या परीने मदत करता येईल. पण आता सध्या मेक इन इंडियाचा जो जोर आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब धरतायत, त्याच्या दृष्टीने सगळ्यात जास्त वस्तू आपल्या देशात तयार झाली पाहिजेत. आपल्या देशातल्या ज्या डिमांड आहेत त्या डिमांडला सप्लाय हे कमी पडत चाललेलं आहे. तर नवीन नवीन जे उद्योजक आहेत त्यांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर ते लोक आपल्या भारतातल्या डिमांडला सप्लाय पूर्ण करू शकतील. तर आज काय होतं, साधं एखादा गव्हर्नमेंटचं टेंडर जरी निघालं त्याच्यामध्ये अट घातली जाते की तुमचं टर्नओव्हर 100 कोटी पाहिजे, 200 कोटी पाहिजे. मी आता एका सोलापूरच्या कॉलेजमध्ये नाव घेत नाहीये, तर त्या ठिकाणी चक्क त्यांनी त्या टेंडरमध्ये लिहिलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल, सरकारचं कुठलंही टेंडर बघा, त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचं टर्नओव्हर 50 कोटी पाहिजे, 100 कोटी पाहिजे, 200 कोटी पाहिजे म्हणतात. आपला जो भूमिपुत्र आहे, स्थानिक जो माणूस आहे, त्याचा तो व्यवसाय जेव्हा सुरू करतो एवढा त्याचा टर्नओव्हर नसतो. मग तुम्ही जेव्हा टेंडर सरकारी स्थळावर इश्यू करता, याचा अर्थ असा की जे श्रीमंत लोक त्यांनाच ते टेंडर मिळावं, काम मिळावं, हे चुकीचं आहे. तर हे अशा अनेक जाचक ज्या अटी आहेत ते सरकारतर्फे विचार केलं जावं आणि त्या जाचक अटी काढून ओबीसी समाजामध्ये जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांना सरकारी कामकाज मिळावं, खाजगी स्वरूपात देखील अनेक कामं असतात ते मिळावेत, याच्यासाठी सरकारने सहयोग करावं असं माझं ठाम मत आहे, विनंती. धन्यवाद. जय हिंद. राज्य सरकारने या ठिकाणी काही महामंडळाची घोषणा केलेली आहे, परंतु ती कागदावरच आहे, त्याची इम्प्लिमेंट झालेली नाही. राज्य सरकारने नुकतीच 1-2-4 महिन्यामध्ये जे काय महामंडळं केली ओबीसीसाठी, उदाहरणार्थ ओबीसी दारांसाठी, अलगार बंधूसाठी संत गाडगे बाबा या नावाने एक महामंडळ केलेलं आहे. तर त्या महामंडळाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि त्याचं कामकाज चालू व्हावं अशी आमची राज्य सरकारकडे ही सूचना आहे, मागणी आहे. तशीच अनेक समाजासाठी सुद्धा अनेक महामंडळं केलेली आहेत, गुरव समाजासाठी केलेले आहे. ही सर्व 6 मंडळ नुसती कागदावर आहेत. तर त्या संदर्भामध्ये सर्व महामंडळ जेवढी डिक्लेअर केलेली आहेत
त्या सर्व महामंडळाचं कामकाज त्वरित, त्याची कमिटी, त्याचं बजेट, त्याचं ऑफिस, या सर्व गोष्टी ताबडतोब चालू व्हाव्यात अशी आमची या पत्रकार परिषदेच्या वतीने या ठिकाणी विशेष मागणी आहे. आणि महत्त्वाची मागणी आपल्याला माहितीच आहे की रोहिणी आयोगाचं इम्प्लिमेंट आम्हाला लवकरात लवकर पाहिजे. त्या दृष्टिकोनातून रोहिणी आयोगाच्या संदर्भामध्ये आमच्या महिला प्रमुख आलेल्या आहेत, भोसलेताई यांनाही या ठिकाणी 2 मिनिटं आपल्याशी बोलायचं आहे. थोडासा उशीर झाला कारण ट्रॅफिक जास्त होतं. तर हा रोहिणी आयोगाच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टाचे जे बोर्डवर वकील आहेत त्याच्यामध्ये सत्यजित देसाई आणि त्यांच्या मिसेस अनागा देसाई यांच्याशी संपर्क केलेला आहे. आणि रोहिणी आयोगाची अंमलबजावणी त्वरित सेंटरने, केंद्र सरकारने करावी म्हणून आम्ही लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये वेळ घेऊन आम्ही लवकरात लवकर 1-2 महिन्याच्या आतमध्ये आमचा जो दावा आहे किंवा जी आमची मागणी आहे त्याची पूर्तता लवकरात लवकर कशी होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून ओबीसीच्या ह्या ठळक मागण्या आहेत. या संदर्भामध्ये सर्व महामानवांना, महानायकांना प्रथम अभिवादन करते. जमलेल्या माझ्या सर्व बंधूंना आदरणीय व्यासपीठ. सरांनी बोलवलं, वेळ झाला सर, त्याबद्दल पहिल्यांदा माफी मागते सर्वांची. तर आत्ता जो रोहिणी आयोगाचा जो विषय सरांनी आता सांगितला